आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा असताना जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत जितेंद्र आव्हाडांच्या अटकेची चर्चा झाली आणि यावेळी जितेंद्र आव्हाडांशिवाय निवडणुकांसाठी तयार रहा अशा सूचना ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। निवडणुकांआधी अटकेचा डाव असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता आणि याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांना अटक झाल्यास राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी खचून न जाता निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत। नगरसेवकांनी ही देखील भीती व्यक्त केली की ऐन निवडणुकीच्या वेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुन्हा एकदा एखादा खोटा गुन्हा टाकून त्यांना ऐन निवडणुकीच्या वेळेला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र देखील हे घटनाबाह्य सरकार करू शकतं। राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक हे कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता खंबीर आहेत, पण त्यांनी त्यांच्या मनातल्या शंका आज अजितदादांसमोर मांडल्या। ठाण्यामध्ये जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खिंडीत गाठण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दररोज सर्वच पक्षांमधून इनकमिंग सुरू आहे आणि त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठी संख्या असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना दणका देण्याची रणनीती असल्याचं सर्व घडामोडींवरून स्पष्ट होत आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेची मोठी खेळी, राष्ट्रवादी काँग्रेसला लागली गळती, 22 माजी नगरसेवक सोडणार पक्ष, जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ। राज्यातल्या सत्तांतरानंतर भाजप सोडून इतर पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टार्गेटवर आले आहेत। बाळासाहेबांची शिवसेना वाढवून आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी पक्षानं कंबर कसले, त्यासाठी दररोज पक्षांतर सुरू आहेत। ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे 60 पेक्षा जास्त माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत। आता नंबर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा। काही महिन्यातच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील आणि या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवरील आपली सत्ता कायम राखण्याकरता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने साम दाम दंडभेद ही नीती राबवायला सुरुवात केलेली आहे। ही नीती सध्या बाळासाहेबांची शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर राबवत आहे, कारण का ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा आता फक्त एकमेव विरोधक राहिलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। ठाण्यामध्ये याच महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळेच शहरात आता बॅनर वॉर सुरू झालंय। कुठे खोके तर कुठे बोके असे बॅनर लावले जात आहेत। माणसाचा विचार कधीही बदलू शकतो, कारण का त्याच जे आम्ही पेपरमध्ये वाचलं त्याच नगरसेवकांनी 6 महिन्यापूर्वी मला येऊन सांगितलं की मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब मी आता राजकारणाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहे, आता मी शपथ घेतली आहे की तुम्हाला सोडायचं नाही। आता राजकारणाच्या शेवटापर्यंत फक्त शरद पवार आणि त्यांचा पक्ष ह्याच्याशिवाय मी आयुष्यात दुसरा कुठलाही विचार करणार नाही। जितेंद्र आव्हाडांना नगरसेवकच नाही, कळवा आणि मुंब्र्यातील जनताही वैतागलेली आहे। तुम्हाला त्याचं प्रत्यंतर काही दिवसात कळेल। जे आमच्याकडे येणार त्यांचं आम्ही स्वागत करू, परंतु येणारी माणसं आम्ही अगदी त्यांना तपासून घेऊ। कोणी माणसं घेणार नाहीत, नाहीतर जितेंद्र आव्हाडांसारखी आमची परिस्थिती होईल। नरेश म्हस्के यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना जबाबदार धरलाय, तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पक्षात घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेनं जितेंद्र आव्हाड यांना धोबी पछाड दिलाय। मात्र त्यांचं खरं टार्गेट जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ असल्याचं स्पष्ट होत आहे। जे माजी नगरसेवक पक्षात येणार आहेत त्यातील एकाला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभं करण्याची रणनीती बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आखली आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड बाळासाहेबांच्या शिवसेनेवर अधिक टीका करतायत, पण त्यामुळे गळती काही थांबताना दिसत नाही। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। वरळी मतदारसंघातील नगरसेवक संतोष खरात यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आदित्य ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आल्यात।
आदित्य ठाकरेंनी आज शिवसेना भवनात बैठक घेतली. वरळीतील विकास कामांना रोखण्याचा जाणून बुजून प्रयत्न होतोय का अशी शंका या बैठकीत उपस्थित करण्यात आली आहे. संतोष खरात हे शिंदेंच्या पक्षात गेल्यामुळे काहीही फरक पडणार नाही असा दावा सचिन अहिर यांनी केलाय. नाही त्याचा काही विषय नाही आहे. कोण आहेत ते? भेटलेत का तुम्हाला? 1 वर्ष शोधतोय आम्ही त्यांना, ते कुठेच भेटत नाही. जनतेला भेटले, तुम्हाला भेटलेत का? दिसलेत का? कोणालाच दिसत नाही. तर मला असं वाटतं त्या अशा व्यक्तीला चर्चा करण्यात काय अर्थ नाही आहे आणि त्यांना महत्त्व देण्याची पण यासाठी गरज नाही, कारण इकडे पक्ष महत्त्वाचा आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष आणि विशेषतः वरळीमध्ये, कारण मी एका बाजूला प्रतिस्पर्धी म्हणून पण देखील काम करण्याचं काम केलेलं आहे. इकडे तुम्ही दगड जरी ठेवलं तरी लोक शेंदूर लावून त्यांना निवडून देण्याचं काम देखील करू शकतात. बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. नंदनवन बंगल्यावर सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी आमदार, जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी काही महिन्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आता मुंबई पालिकेवरून थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाच लक्ष केलेलं आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा किरीट सोमय्या यांनी आणखी एक घोटाळा उघड केल्याचा दावा केलाय. तब्बल 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन त्यांना या संदर्भातली सर्व कागदपत्र दिली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. किशोरी पेडणेकरांनी कामगारांचा पगार लुटला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. दरम्यान या सर्व आरोपांवर आता पेडणेकर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर भाजपा आमदार नितेश राणेंनी जहरी टीका केली आहे. अनिल परबांचं घर तर फक्त झाकी असून मातोश्री 2 बाकी आहे. दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रार देणारी ही लोक त्यांच्यासोबत नियती कधी ना कधी खेळ करतेच असंही राणे म्हणालेत. दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रारी देणारे लोक ना, त्यांच्यावर कधी ना कधी नियती असा खेळ करतेच. कधी राणे साहेबांचं घर तोडा, कधी कंगना राणावतचं घर तोडा, कधी दुसऱ्यांना अटक करायला लावा. हा मातोश्रीचा कारकून आहे अनिल परब, दुसरं कोण आहे? माथाडी कामगारांनी आपला संप मागे घेतलेला असून उद्यापासून माथाडी कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून माथाडी कामगारांची एक बैठक व्हावी अशी आमची मागणी होती आणि या संदर्भात लवकरच बैठक घेण्याचं राज्य सरकारनं आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. लवकरात लवकर माथाडी कामगारांची एक व्यवस्थितपणे बैठक, अधिकृतपणे बैठक, जी राज्याचे उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब या 4ही मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे भवितव्याचे पडून असलेले प्रश्न हे मार्गीस लावण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं. राज्य महामार्गाचं काम किती दिवस रखडू शकतं या प्रश्नाचं उत्तर सांगता येणं अवघड आहे. कारण अंबरनाथ शहरातून जाणारा राज्य महामार्ग 1 दशकानंतरही अर्धवट अवस्थेतच आहे. सरकारी कार्यालयांचं स्थलांतर होत नसल्यानं महामार्गाच्या कामाला ब्रेक लागलेला आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा महामुंबई स्पेशल रिपोर्ट. अंबरनाथ उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर 46 कोटींचा खर्च होऊन आणि 1 दशक उलटूनही तो पूर्ण होऊ शकलेला नाहीये. महामार्गात येणाऱ्या 5 सरकारी कार्यालयांना स्थलांतरित करण्याची प्रशासनाला गरज वाटली नाही. अंबरनाथ शिधावाटप मुख्य कार्यालय, पोस्ट ऑफिस, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, अंबरनाथ नगरपालिका कार्यालय आणि महावितरण कार्यालयामुळे राज्य महामार्गाचं काम रखडलंय. मात्र यामुळे सामान्यांना जीव गमवावा लागतोय. त्यातच रस्त्यालगतचे दुकानदार एका लेनवर त्यांची वाहनं पार्क करतात. त्यामुळे महामार्ग अजूनच अरुंद होतो. मला 2 महिन्या अगोदर माहिती भेटली होती की 57 बळी गेलेले आहेत. 2 महिने झाले आता माहिती भेटून, अजून पण 3-4 बळी अजून गेलेले असेल. तर हे 120 फुटाचा रस्ता आहे, पण कुठे पण बदलापूर ते अंबरनाथपर्यंत कुठे पण 120 फुटाचा रस्ता नाही आहे. तुम्ही मोजून घ्या, नाही आहे.
आणि जे सरकारी कार्यालय आहे त्याची भिंत बघा अजून पण ती तशीच पडलेली आहे. प्रशासन जर येत्या या 2 महिन्यामध्ये या कल्याण बदलापूर रोड बाबत ठोस निर्णय घेतला नाही तर मात्र आम्हाला या प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या या राज्य महामार्गामध्ये जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी 4 ते 5 फुटाच्या भिंती उभारण्यात आलेल्या होत्या. जैलवाहिनीच्या झडपा बंद करण्यासाठी या भिंती उभारण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामुळे अनेक जणांचे अपघात होऊन बळी गेले होते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या भिंती काढून आता हा राज्य महामार्ग सुरळीत करण्यात आला आहे. मात्र 13 वर्षानंतर देखील हा राज्य महामार्ग अपूर्णच आहे. महामार्गाचं काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचं बिल अदा करू नये यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी पत्रव्यवहार केला. त्यावर काय कार्यवाही होईल हे आत्ताच सांगता येत नाही. मात्र हा अर्धवट महामार्ग नागरिकांच्या जीवावर उठला आहे हेही तितकंच खरं. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. आणि आता बातम्या आहेत अर्थसंकल्पाविषयीच्या. दरवर्षी अर्थसंकल्पाकडे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गाला अखेर मोठा दिलासा मिळालेला आहे. आता 7 लाखांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त असेल तर 3 लाखांपर्यंत कर माफ असणार आहे. तर दुसरीकडे अर्थमंत्र्यांनी महिला वर्गासाठी एक खास योजना जाहीर केलेली आहे. महिला सन्मान बचत पत्र असं या बचत योजनेचं नाव ठेवण्यात आलंय. अर्थसंकल्पातून 1 कोटी शेतकऱ्यांना पुढील 3 वर्षांसाठी नैसर्गिक शेती करण्यासाठी मदत केली जाईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. आणि यासाठी 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर उघडले जाणार आहेत. तर कशी असेल नवी कर प्रणाली त्यावर एक नजर टाकूयात. तर 7 लाख रुपयांपर्यंत कर जो पूर्वी 7,800 रुपये होता तो आता 0 असेल. त्यामुळे एकूण फायदा 7,800 रुपयांचा होणार आहे. 8 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांचा एकूण फायदा 10,400 रुपये इतका होईल. 9 लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर 15,600 रुपयांचा तुम्हाला फायदा होईल. 10 लाख रुपयांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 20,800 रुपये, तर 15 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 1,06,000 रुपयांचा एकूण फायदा असेल. नव्या कर प्रणालीचा नेमका फायदा किती आहे हे एका टप्प्यात आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर यावेळेला पाहतोय. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यावर टीका केलेली आहे. आजच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र राज्यामधून ज्या ज्या राज्यांमध्ये उद्योग घेऊन गेलेले आहेत त्या राज्याला सवलती मिळाल्या असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राचा आणि मुंबईचा कुठे उल्लेख नसल्याचं देखील ते म्हणाले. महाराष्ट्राला, मुंबईला आणि आपल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना नक्की काय मिळालं या बजेटमधून हा एक मोठा सवाल येतोच. महाराष्ट्राचा तसं कुठे उल्लेख मोठ्या ह्याच्यात आला नाही, मुंबईचा नाही. मूळ मुद्दा हाच राहतो की आता तरी इथे सरकार घटनाबाह्य जरी असेल, एवढं सगळी ओढताण करून इथे बनवलेलं आहे, तरी देखील महाराष्ट्राला, मुंबईला कुठे ना कुठेतरी दिल्लीसमोर झुकवायचं आणि काहीच द्यायचं नाही हे आजच्या बजेटमधून दिसत आहे. महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं कामच झालेलं आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षानं उत्तर दिलंय. काही विरोधक हे सकाळपासून लिहूनच आले असतील, महाराष्ट्राला काही मिळालं नाही, महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की बजेटची फाईन प्रिंट जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं हे कळतं. अलीकडच्या काळामध्ये बजेटमध्ये स्टेट वाईज घोषणा करणं बंद झालेलं आहे. बजेटच्या फाईन प्रिंटमध्ये ते असतं. त्यामुळे न वाचता कृपया ही रिॲक्शन देऊ नका. विरोधी पक्षाने बजेट नीट वाचला नसेल, कारण तो इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो बजेट तरतूद करण्यात आलेली आहे त्यातली तरतूद ही मुंबई शहराला मिळणार आहे. मुंबई शहराकरता ज्या MSEBच्या बाबतीत पण ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, MSEBचा पण, कारण मुंबई हा संपूर्ण MSEBचा सेक्टर आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे MSEBला जे मदत मिळणार आहे, जी करोडोंची तरतूद करण्यात आलेली आहे, ती संपूर्णतः मुंबईतल्या नागरिकांना आणि मुंबईतले जे MSEBचे जे सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनाच मिळणार आहेत. टॅक्सचा जो सर्वात जास्त टॅक्स रिटर्न
हा मुंबई शहरातून भरला जातो आणि मुंबई शहरातून टॅक्स सर्वात जास्त देशाला मिळत असतो. त्यामुळे टॅक्सच्या बाबतीत पण ज्या सवलती मिळाल्या त्या मुंबईकरांनाच मिळणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांच्या टीकेला नारायण राणेंनी उत्तर दिलं, मी बजेट तयार केलेलं आहे, उद्धव ठाकरेंनी बजेट हा शब्द लिहून दाखवावा असं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय. उद्धव ठाकरे म्हणत त्याला आधी बजेट शब्द आधी लिहून दाखव रे आणि मग बजेटवर बाकी भाष्य. ठेवी कशाला? पैसे BMCचेच आहे ना, वापरायचे असं म्हणत नाही, पण शेवटी रिझर्व्ह फंड का करतात? विकासाच्या कामाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केलेली आहे. जे स्वतःला सहकाराचे जनक समजत होते, त्यांनी गेल्या 20 वर्षात साखर कारखान्यांसाठी जे केलं नाही ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. सहकारी साखर कारखान्यांनी 2016-17 पूर्वी शेतकऱ्यांना दिलेली जादाची रक्कम इन्कम टॅक्ससाठी खर्च म्हणून ग्राह्य मानली जाणार आहे आणि त्यामुळे देशातील साखर कारखान्यांना आयकर रूपामध्ये जे 10,000 कोटी द्यावे लागणार होते ते संकट टळलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. आमच्या सहकारी साखर कारखान्यांना आणि पर्यायानं शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपयाचा रिलीफ हा मोदी सरकारने दिला. 20 वर्ष जे लोक सहकार सम्राट होते किंवा सहकाराचे जे स्वतःला फार मोठे जनक समजायचे असे लोकही जे करू शकले नाही ते मोदीजींनी आणि अमितभाई शहा यांनी करून दाखवलं. केंद्र सरकारनं सोनं, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवरील आयात शुल्कामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आणि त्यामुळे ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोनं आणखी भाव खाणार आहे आणि त्यामुळे सोनं चांदी खरेदीच्या तयारीमध्ये असलेल्यांचा मोठा हिरमोड झालेला आहे. सोन्याला झळाळी येणार, सोन्याचे दर वाढणार, इम्पोर्टेड दागिने महागणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी संसदेत बजेट सादर केलं. अवघ्या देशाचं लक्ष या बजेटकडे लागलं होतं. यंदाच्या बजेटमध्ये सोनं, चांदी, प्लॅटिनमच्या दागिन्यांवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे. त्यामुळे या काळात सोनं, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने आणखी महागणार आहेत. ड्युटीज ऑन डोर or dore and bars of gold and platinum were increased earlier this fiscal. I propose to increase the duties on articles made therefrom to enhance the duty differential. I also propose to increase the import duty on silver doors, bars and articles to align them with that on gold and platinum. खरे तर सोनं हा भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. वर्षभरात येणारे वेगवेगळे सण आणि मुहूर्तांवर सोन्याची हमखास खरेदी केली जाते. सोनं खरेदीचा मोह होत नाही असा शोधूनही सापडणार नाही. गेल्या वर्षीच्या अखेरीस दिवाळीत सोनं चांदीची विक्रमी विक्री झाल्यानंतरही सोन्या चांदीच्या दरात वाढ कायम असल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे कोविडच्या महामारीतही सोन्याच्या किमतीत घसरण झाली नव्हती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर भारतीयांनी सोन्यातील गुंतवणुकीला सर्वाधिक पसंती दिली होती. यावरून भारतीयांच्या दृष्टीनं सोन्या चांदीचं महत्त्व लक्षात आलं असेल. बजेटच्या पहिले जी इम्पोर्ट ड्युटी जी होती गोल्डवर ती जवळजवळ 7.5% होती आणि बजेटमध्ये 2.5% इम्पोर्ट ड्युटी वाढवण्यात आलेली आहे. खरं तर आम्ही सराफ व्यावसायिकांना इम्पोर्ट ड्युटी ही 5% येईल अशी अपेक्षा होती, परंतु ड्युटी वाढल्यामुळे ज्वेलर्स सेक्टरसाठी ही निराशाजनक बजेट म्हणता येईल आणि यामुळे सोन्याच्या भावावरती फार फटका बसेल. आता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सोनं, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केल्यामुळे हे मौल्यवान दागिने आणखी महागणार आहेत. परिणामी लग्न सराईत सोन्याला आणखी झळाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोन्यातील गुंतवणूक ही कायमच फायदेशीर राहिलेली आहे. तुम्ही जर बघाल तर आतापर्यंत सोन्यांनी चांगलेच रिटर्न दिलेले आहे ओव्हरऑल कम्पॅरेटिव्ह जर बाकीच्या सेक्टरमध्ये बघायला गेलं. आणि सोनं हे तुम्हाला दरवेळेस कामाला येतं, अडीअडचणीला कामाला येतं. त्यामुळे सोनं किती जरी महाग झालं, जवळजवळ 60,000 जरी झालं तरी ग्राहक सोनं खरेदी करणारच. एका आकडेवारीनुसार भारताकडे तब्बल $600 अब्ज किमतीचं सोनं आहे. तर भारत हा जगातील सोन्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो, कारण भारतात सर्वाधिक सोन्याचे दागिने विकले जातात.
त्यामागचं कारण म्हणजे भारतीयांच्या दृष्टीनं सोन्याला भावनिक महत्व देखील आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सोन्याची अधिक विक्री होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सीएनजीच्या दरामध्ये 2.5 रुपयांनी कपात करण्यात आलेली आहे आणि यामुळे सीएनजी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र याबाबत मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये सीएनजीचे दर ज्या वेगात वाढलेले आहेत त्या तुलनेमध्ये 2.5 रुपयांचा दिलासा कमी आहे असं काही जणांचं म्हणणं आहे, तर काहींना हेही नसे थोडके असं वाटतंय. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. काल मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी झालेले आहेत आणि विशेषतः मुंबईतली जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे म्हणजे टॅक्सीज आणि ऑटो रिक्षा हे बहुतेक सीएनजीवर आहेत. त्यामुळे त्या वर्गाला एक मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण पाहतो आहोत की सीएनजीचे दर हे कालपर्यंत 89 रुपये 50 पैसे होते. आता मात्र हे दर 87 रुपये झालेले आहेत आणि त्यामुळं कुठं ना कुठं 2.5 रुपयांची जी घट या दरांमध्ये झाली आहे त्याचा एक खूप चांगला परिणाम जो आहे तो दिसून येतो आहे. आनंद झालेला आहे जे सार्वजनिक वाहतूक करणारी लोक आहेत. सीएनजीचे दर कमी झाले. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही सीएनजी भरलाय, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आता माहीत पडलं मला, काय मी सांगू आता. बरं आहे ना, तो कमी झाला तर चांगलं होतं. किती फरक पडेल? 2.5 रुपये लिटर मागे जर कमी होत आहे तर चांगला बळी बरं पडणार ना. ते काय ते लांब गेला ना ते परत आला खाली, काय फायदा नाही. ते 90 रुपये होते ते काय फायदा नाही. ते बरं झालं, चांगलं आहे. टॅक्सीचे जे दर आहेत ते ठरलेले असतात, ऑटो रिक्षाचं जे मीटर आहे ते ठरलेलं असतं आणि त्यामुळं जसं जसं दर वाढत जातात तसं खरं तर तसं तिकीट सुद्धा वाढत जातं. आणि आता आपण पाहतोय की ही दुपारची वेळ आहे आता आणि त्यामुळं या ठिकाणी टॅक्सी ज्या आहेत त्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी येताना दिसत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे आणि त्यात जर सीएनजीचे दर कमी झालेले असतील तर त्याचा एक चांगला परिणाम हा ग्राहकांवर, वाहतुकीवर सुद्धा होणार आहे. व्हिडिओ प्रवीण शेट्टीचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. भांडूप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 4000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम पूर्ण झालंय. तसंच जलवाहिनीवरती नवीन झडपही बसवण्यात आलेली आहे. 30 आणि 31 तारखेला पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला होता. दरम्यान दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्याचं काम पूर्ण झाल्यानं पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. मुंबई विमानतळावरती 33 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. मुंबई विमानतळावरती DRIनं केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाई दरम्यान 3.30 किलो कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे. तर हे कोकेन साबणामध्ये लपवून आणण्यात आलेलं होतं. ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. मुंबई उपनगरामधील कांदिवली इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटलमध्ये दारू आणि बिअरच्या बाटल्या सापडल्यानंतर RPI कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शताब्दी हॉस्पिटलमध्ये दारू आणि बिअरच्या बाटल्या सापडल्याचा आरोप RPIचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केलेला आहे. रुग्णांच्या नातेवाईकाला या रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जात नसताना दारू आणि बिअरच्या बाटल्या कुठून आल्या असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यहाँ क्वार्टर की बॉटल्स पड़ी है, बियर की बॉटल्स पड़ी है. अगर यहाँ सिक्योरिटी टाइट है, पेशेंट के जो रिश्तेदार है उनको यहाँ आने को मना करते हैं, लेकिन ये दारू की बोतल और क्वार्टर यहाँ कौन पीता है? सफाई यहाँ बरोबर होती नहीं है. वहाँ कचरा पड़ा हुआ है गेट के वहाँ. अभी यहाँ टेरिस पे भी हमने देखा है कचरा वहाँ पड़ा है. उल्हासनगरमध्ये पैशाच्या वादातून एका तरुणावरती तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. सराईत आरोपी सोम पवार आणि व्यापारी प्रेम शर्मा यांच्यात काही महिन्यांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद निर्माण झालेला होता. दरम्यान हाच राग मनात ठेवून आरोपी सोम पवार यानं प्रेम शर्मावर तलवारीनं हल्ला केला आणि यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीचा शोध सुरू आहे. ब्रेकनंतर स्वागत. भिवंडी शहरामधील खोका कंपाऊंड परिसरामध्ये एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली, तर रस्त्याच्या दुभाजकाला केमिकल टँकर जोरदार आदळल्यानं ज्वलनशील केमिकलनं भरलेला टँकर
रस्त्याच्या किनारी असलेल्या वाहनांना तुडवत पलटी झाला. तर दुसरीकडे एका अवैध भंगार गोदामात केमिकलचा वापर करून पिशव्या धुतल्या जात होत्या. मात्र बिडी ओढण्याच्या नशेमुळे केमिकल ड्रमचा मोठा स्फोट झाला आणि यामध्ये भंगार मालकासह कामगार असे दोघांचे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.